रसिक हो, गवताचं एखादं लवलवणारं पातं आपण जर उभं चिरलं तर त्याची एक बाजू ही दुसऱ्या बाजूपेक्षा किंचित उंचीनं कमी असते. म्हणून त्यातल्या एका भागाला म्हणतात थोरली पाती आणि दुसऱ्या भागाला म्हणतात लहान पाती, धाकटी पाती. रामायणात सुद्धा कुशलवांची नावं ही वाल्मिकी मुनीने गवताचं एक पातं चिरून त्याच्यावरून ठेवलेली होती. अशीच एक भावांची जोडी मराठी साहित्यातही होऊन गेली, ती म्हणजे गदिमा अर्थात ग दी माडगुळकर आणि त्यांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगुळकर. दोघांनीही आपापल्या पद्धतीने साहित्यात एक प्रकारचं अत्युच्च स्थान मिळवलं. आज मी आनंद माडगुळकर म्हणजे गदिमांचा मुलगा आणि माझ्याबरोबर आहे माझी चुलत बहीण ज्ञानदा, की जी व्यंकटेश माडगुळकरांची मुलगी. ज्ञानदाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ती सुविद्य म्हणजे तत्त्वज्ञान हा विषय घेऊन तिनं डबल ग्रॅज्युएशन केलं आणि बालसाहित्यात बरंच काही काम तिनं केलं. ती काही वर्ष किशोर मासिकाची संपादिकाही होती. अनेक मोठ्यांसाठी तिनं कादंबऱ्या लिहिल्या, पुस्तकं लिहिली. एवढंच नव्हे तर पाककलेवरचं सुद्धा एक पुस्तक तिनं लिहिलेलं आहे. असं अनेक प्रकारचं साहित्यातलं काम केलेली अशी माझी चुलत बहीण ज्ञानदा आणि मी. पण आजच्या आमच्या भेटीचं किंवा तुमच्याशी संवादाचं प्रयोजन हे अगदी वेगळं आहे. आज आम्ही गदिमांच्या म्हणजे ज्यांना आमच्या कुटुंबात आमचं घरगुती नाव पपा हे होतं आणि व्यंकटेश माडगुळकरांच्या हे ज्यांना आम्ही तात्या म्हणायचो, तर पपा आणि तात्यांच्या आठवणी तुमच्या साक्षीनं जागवणं हा आमच्या आजच्या संवादाचा विषय आहे. तेव्हा आता ज्ञानदा आपण सुरुवात करूया. मला असं सांग की लहानपण अतिशय कष्टात गेलेली अशी सगळी भावंड म्हणजे पप्पा स्वतः काय, तात्या काय किंवा त्यांचं सगळं कुटुंबच काय. नंतर तात्यांनी आपल्या व्यवसायात एवढं मोठं यश मिळवलं, पप्पांनीही त्यांच्या व्यवसायात यश मिळवलं. लहानपणीच्या काही कटू आठवणी तात्यांच्या मनात अशा आयुष्यभर रेंगाळत राहिल्या होत्या का ग? नाही, मला अशा कधी ऐकिवात नाही बाबा. कारण लहानपणच्या ज्या काही आठवणी सांगायचे त्या त्यांच्या वडिलांविषयीच्या, आणि त्यांची आई किती खंबीर बाई होती आणि वडील किती साधे आणि पापभिरू होते याबद्दल नेहमी बोलायचे. ते वाईट अवस्था असं 7वी पर्यंतच त्यांचं शिक्षण झालं आणि नंतर ते कोल्हापुरात पप्पांकडे आले. पण तुला सांगते, पप्पांबद्दलची त्यांची एक आठवण ते नेहमी सांगायचे की हे कुटुंब गरीबच होतं खूप. कुंडलला राहत होते ते आणि संस्थानात काही नियम बदलले गेले आणि अचानक दादांची म्हणजे या मुलांच्या वडिलांची नोकरी गेली. माडगुळला परत खेड्याकडे जाण्याचा मार्ग नव्हता. पण जाणार कसं? कारण घराचं भाडं थकलेलं, दूधवाल्याचे पैसे थकलेले, पेपरवाल्याचे पैसे थकलेले, वाहण्याचे थकलेले. तेव्हा आई म्हणाली, असं तात्या सांगायचे, की माझ्या थोरल्या लेकाला अण्णाला कळवा. कारण ते त्या कुटुंबाबरोबर फारसे राहिले नाही, ते कायम दूर असायचे. तर ती म्हणाली तो येईल आणि माझी अडचण निवारेल. बरोबर. आणि मग हे सांगत होते की पावसाळा होता आणि मी पावसाळ्यात रोज ते हे पांघरून इरलं पांघरून रेनकोट बिनकोट पांघरण्यासारखी अवस्था नव्हती. बरोबर. म्हणजे खेड्यात तर नव्हतेच, पण इरलं पांघरून मी रोज ओढ्याच्या काठी जिथं लांबवर रस्ता दिसतो तिथं जायचो आणि अण्णाची वाट पाहायचो. अण्णा म्हणायचे मोठ्या भावाला. 2 दिवस आले नाही, शाळेची वेळ आली, मी परत गेलो. सगळंच घर उदासीन होतं फार. आणि 3ऱ्या दिवशी मी वाट पाहताना मला दूरवरून रेनकोट, म्हणतोस ना, खेड्यात रेनकोट नव्हता पण रेनकोट घालून येणारा अण्णा दिसला आणि त्यांच्याशी बोलायचं इतक्या दिवसांनी ते मी विसरूनच गेलो. मी धावत घरी गेलो आणि आईला सांगितलं, आई अण्णा आलाय.
आणि तिनं देवापुढे हात जोडले की आता माझं सगळं संकट नाहीच होईल. वा वा आणि हाच आदर त्यांचा पप्पांबद्दलचा आयुष्यभर राहिला. वा. त्यांचं एक वाक्य मला आठवतं. ते म्हणाले होते की विद्यावहिनींचे कवी, 7 मुलांचे पप्पा, 2 बहिणींचं माहेर, हो या सगळ्या व्यतिरिक्त आमच्या सगळ्या माडगुळकर कुटुंबाचं आणि अण्णांचं एक वेगळं नातं होतं. हो. आणि ते कसं होतं तर माडगुळ मधल्या साध्या शेतकऱ्याचं आणि कृष्णमेघ नभाचं असतं तसं. तो दूरच असतो नेहमी. तो कधी आपल्याकडे बघेल, कधी बरसेल याची वाट पाहायची आणि तो बरसला की आनंदानं मोरून उठायचं. तसे आम्हाला अण्णा होते आणि ते कायम कुटुंबापासून लांब राहिले. वा वा. मला आठवतंय बाबा पाटकानी म्हणजे मधुकर पाठक जे पप्पांचे असिस्टंट होते त्यांनी एक अशी मोठी सुंदर आठवण लिहिली आहे बरं का. की एकदा म्हणे गरीबा सकाळ म्हणजे पप्पा सकाळच्या वेळेला पहाटे उठून ते सलग लिहित बसलेले होते आणि त्यांना कोणाचाही अजिबात डिस्टर्बन्स नको होता बरं का. तेवढ्यात मग त्यांना बरेच लोक भेटायला येत होते. ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांच्यावर चिडत सुद्धा होते. शेवटी मधुकर पाटकांनी त्यांना न राहून विचारले की अण्णा काय झालंय या तुमचा मूड असा डिस्टर्ब काय. हा तर ते काय म्हणाले माहितीये का की मला व्यंकटेश करता बंदूक त्याला घेऊन द्यायची आणि मी वामनरावांना माझी एक कथा विकून त्याचे येणारे पैसे त्याला देणारे म्हणजे तो बंदूक घेऊ शकेल. म्हणजे आपल्या धाकट्या भावाची हौस पुरवण्याकरता हे सकाळपासून कामाला बसलेले आहेत. आणि एक तात्यानेच लिहिलेली मला त्यांची आठवण आठवतीये की एक तात्याने नवीन नाटक लिहिलं होतं कुठलं आणि ते नाटक तू वेडा आणि ते पप्पांना वाचण्याकरता म्हणून ते घेऊन गेले. तर मग त्यांनी ते ऐकून घेतलं आणि ते खुश असले की तात्यांना कर्नल साहेब असं म्हणायचं. तर ते म्हणाले कर्नल साहेब प्रत्येक प्रयोगाची आम्हाला 1 रुपया रॉयल्टी देणार का आणि आम्हाला 100 रुपये नक्की मिळतील म्हणाले. हो देऊ म्हणले. मग म्हणजे मला 100 रुपये निश्चित मिळणार आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणे नंतर बरेच दिवस जी मंडळी भेटतील त्याला आमच्या तात्याला फार सुंदर नाटक लिहिलं असं सांगत राहिले. पण तुला माहितीये का तात्या त्या काळात सुरुवातीच्या बऱ्याच वर्षात कुठलंही पुस्तक लिहिलं किंवा स्क्रिप्ट लिहिलं की पहिलं जाऊन पप्पांना वाचायला द्यायचं, वाचून दाखवायचं. आणि पप्पांची वाहवा मिळाली की त्यांना मोठा आनंद व्हायचा. तुला एक गंमत सांगते, बंदरवाडी खूप गाजलं. तुला माहितीये फार म्हणजे जगविख्यात कादंबरी झाली ती नंतर. तर ती पहिल्यांदा पप्पांनाच वाचून दाखवली ती. आणि तू म्हणतोस तसंच पप्पांनी त्याचं भाकीत केलं होतं. आणि त्यानंतरचं एक सुरेख पत्र 1958 सालचं मी जपून ठेवलेलं आहे. हे तू श्रोत्यांना ऐकवावंच इतकं सुंदर पत्र. त्यात पप्पांनी लिहिलंय, अनेक आशीर्वाद, बनगरवाडीला बक्षीस मिळाल्याचे आज वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहे. तुझ्या यशाने माडगुळकरांचे घराणेच उजेडात आले आहे. ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो. तुझ्या ग्रंथांना जागतिक प्रतिष्ठा लाभो. हे आशीर्वाद अण्णा. मला एक विशेष वाटतं बाबा नेहमी थोरला भाऊ म्हणून की त्यावेळी माडगुळकर याला गाजतच होतं. पण ह्या भावाला असं वाटलं की माझ्या धाकट्या भावाला द्यावं की तुझ्यामुळे माडगुळकरांचं घराणं आज उजेडात आलंय. म्हणजे ते क्रेडिट स्वतः न घेता ते भावाला, धाकट्या भावाला द्यायला तयार होते. केवढा मनाचा मोठेपणा. पण तुला एक तात्यांची अगदी वेगळी आठवण सांगतो बरं का. तात्यांच्या अगदी अखेरच्या काळात म्हणजे तुला माहितीये की आपण सगळीच भावंड वडील वडिलांना भयंकर टरकून आहे. आम्ही पप्पांना आणि तात्यांना भयंकर. तर अगदी शेवटच्या काळात मात्र मग त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारण्या इतकी थोडीशी वय आपली वाढली होती म्हणा, काय जे असेल ते, पण जायचो आपण. किंवा त्यांनी आपल्याला स्वीकारलं होतं. एकदा मी त्याला थोडासा धीटपणा दाखवून म्हणलं की पप्पा म्हणलं त्यांचं नाव ग.दी. माडगुळकर असं छान घसघशीत लावायचे. तुम्ही तुमच्या नावाची स्टाईल बदललीत म्हणलं. तुम्ही व्यंकटेश माडगुळकर, कधीतरी तुम्ही व्यंदी माडगुळकर असंही लिहिलंय, नाही असं नाही सुरुवातीच्या काळात, पण नंतर मात्र तुम्ही व्यंकटेश माडगुळकर म्हणून लिहिलं. म्हणलं हे तुमच्याकडनं सहजगत्या झालं
का त्याच्या पाठीमागं काही तुमचा विचार होता? ते म्हणे नाही, त्याच्या पाठीमागाचा विचार होता. बर बर. तो विचार असा की अण्णा जेव्हा हळूहळू त्यांना प्रसिद्धी मिळायला लागली, त्यांची गाणी गाजायला लागली, एखादा चित्रपट त्यांचा लागून गेला, लोकांच्या मध्ये त्यांचं नाव झालं. आणि त्यावेळेला म्हणले मी खेड्यात अक्षरशः गाय चरायला घेऊन जाणे वगैरे असा, कारण मी स्वातंत्र्य युद्धातला फरारी होतो त्या हो, काळात. हो. त्यामुळे ते संस्थांना बाहेर जात नव्हते. त्यामुळे असं काहीतरी माझं चाललं होतं. आणि मग खेड्यातले गावकरी बोलायला लागले. ते म्हणले की याचं आयुष्य आपल्या वडील बंधूंची धोत्रं बनवण्यात जाणार. तिथं मी खुणगाट बांधली की मला काहीतरी अगदी वेगळा मार्ग निवडला पाहिजे. आणि ते त्यांनी आयुष्यात करून दाखवलं. करून म्हणजे आता ह्या पत्रात जसं पप्पा त्यांचं एक म्हणाले, तुला सांगतो ना, सुंदर वाक्य होतं, मला नेहमी आठवतं की एखादं प्लॅटून असं रस्त्यावरनं चाललेलं असतं खाड खाड आणि एका तालात, कारण त्यांचं ते एखादा सैनिक एकदम ताल चुकतो आणि वेगळाच चालायला लागतो. सगळ्यांना वाटतं की अरे हा चुकला बरं का, तर तसं नसतं. म्हणजे ही लिसन्स टू द डिस्टंट ड्रीम्स. येस येस. ते ड्रम्स त्याला कुठले तरी त्याच्या स्वप्नातले ऐकू येत असतात. तो त्याच्या मागे जात असतो. मला वाटतं तात्यांची विचारणी सुद्धा अशीच होती. खूप वेगळा विचार ते करू शकायचे. म्हणून मला नेहमी वाटतं की ट्रॅडिशनल काम तर त्यांनी केलंच, म्हणजे पप्पांच्यासारखी पिक्चर्स लिहिणं अमुक तमुक वगैरे. मी एकदा त्यांना म्हटलं की तुम्ही म्हटलं सिनेमावाल्यांच्यावर अन्याय केलात. बरं, तुम्ही म्हणलं तुमच्या साहित्याकडे जास्त लक्ष दिलं आणि सिनेमा या क्षेत्रातही तुम्ही आणखी खूप चांगलं काम करू शकला असतात, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे बरोबर आहे. काय झालं होतं त्यावेळेला, मी म्हणले माझं घर बांधत होतो आणि मग मी असा विचार करायचो की हा एक निर्माता आलाय, चला एका भिंतीचा खर्च निघाला, हा आलाय छपराचा खर्च निघाला, अशा तऱ्हेनं मी सिनेमा करत गेलो. आणि म्हणले दुसरं असं आहे रे, अण्णांना किती चांगले दिग्दर्शक मिळाले, मला त्यामध्ये नाही मिळाले की ज्याचं माझ्या बुद्धीला आव्हान मिळू शकेल असं कोणी मला भेटलं नाही. त्यामुळे मग मी रमलो नाही. आणि त्यांचं एक फार सुंदर वाक्य होतं. ते म्हणले सिनेमात कसं असतं रे, तुम्ही एक काहीतरी लिहिता, मग त्याच्यामध्ये तो दिग्दर्शक, त्यांचंच वाक्य, त्याच्यामध्ये तो दिग्दर्शक येतो, तो संगीत दिग्दर्शक असतो, तो एडिटर असतो, तो कॅमेरामन. इथं कसं आहे, लेखणी आणि समोरचा कागद आणि आपण याच्यामध्ये कोणीही येत नाही. म्हणजे आपण लेखणीशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहा. पण हे ते स्वतःही सांगायचे की चित्रपट लिहिणं हे यात मी कधीही रमलो नाही रमले. पण म्हणाले घर बांधणं किंवा इतर खर्च होते. सुंदर वाक्य आहे बघा त्यांचं. तर मी जर त्या ह्याला नाही म्हटलं असतं निर्मात्याला, दुसऱ्याकडे गेला असता आणि कोणीतरी लिहिलंच असतं, मग व्हाय नॉट अ डिझर्विंग पर्सन लाईक मी. म्हणून म्हणाले मी लिहिली काही. पण या कचाकड्याच्या दुनियेत मी कधी रमलो नाही. माझं सर्वस्व मी माझ्या लेखनाला दिलं. इव्हन मला आणखी एक आठवलं मला, एकदा आई, मी आणि धाकटा शशांक असे एक मराठी चित्रपट बघत शांतपणे आत्ता कोचावर आपण बसलो होतो. हे स्टडीत नेहमी लिहित असायचे. ते उठून बाहेर आले आणि आमच्या बरोबर बसून तो चित्रपट बघायला लागले. जरा वेळाला म्हणाले काय सुंदर कल्पना आहे या चित्रपटाची आणि किती ऑथेंटिक केलाय. भाषा तर अप्रतिम आहे म्हणाले, डायलॉग्स. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो आणि नंतर मी म्हटलं तात्या तुमचा चित्रपट आहे. पण या बाबतीतला आणखी एक गंमत सांगतो की जी मी अक्षरमध्ये असताना घडलेली. तू, मी आणि आपला कुमार आपण गप्पा मारत बसलो होतो की दुपारी मॅटिनीला कुठल्या शोला जायचं, कारण आपण नेहमीच जायचो. आणि मग पेपरमध्ये बघता बघता एक भागम भाग असं नाव असतं. तर मला वाटतं तूच म्हणाली काय पिक्चरची नाव ठेवतात, भागम भाग कसलं पिक्चर. नेमके तात्या त्यावेळेस तिथून जातो, अरे ते मीच लिहिलंय. किंवा त्याच्या स्टेजचं आहे, तुलाही माहिती असेल ते, की एक दिवस हे स्टुडिओत आले तर मोठा सेट लागलेला, मारामार्या लोक करतायत, डायलॉग काही नव्हते पण ऍक्शन खूप जोरात चाललेली. त्यांनी विचारलं भगवान दादांना की दादा कुठल्या फिल्मचं शूटिंग चाललंय, आपली फिल्म काय म्हणाले. तोपर्यंत फिल्म लिहायला सुरुवातही यांनी केलेली नव्हती. तर अशा दुनियेत म्हणाले मी कसा रमीन. खरंय. दुसरं मला त्यांचं एक आठवतं की गंगाधर गाडगिळांनी त्यांच्या एका पत्रात लिहिलं होतं बरं का. आणि हे पत्र
त्यांनी कामत काकांना लिहिलेले, म्हणजे गरा कामदांना लिहिले. आणि तुळस तुझ्या अंगणीमध्ये तात्यांनी हिरो होते ते त्याचे, मला आठवत आहे. तर गंगाधर गाडगीळ आणि त्यांच्या मिसेस, म्हणजे मला वाटतं वासंती, तर त्यांनी लिहिलंय की मी आणि वासंती, बरं का, हंसा वाडकरांच्या मागोमाग फिरणारा व्यंकटेश आणि बापुडवाळा चेहरा करून फिरणारा व्यंकटेश. आमची म्हणे दोघांची हसता हसता पुरेवाट झाली. त्यांना डायलॉग डिलिव्हरी द्यायचे, कारण त्यांना मांडगुळची भाषाच येत नव्हती. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे स्टेजवर नेहमी ते जायचे सेटवर आणि त्यांना डायलॉग डिलिव्हरी द्यायचे. पण त्यांचं तुला आणखीन एक वैशिष्ट्य मला वाटतं, त्यांचं निसर्ग प्रेम त्यांच्या लेखना इतकंच त्यांनी ते जोपासलं. आणि मला असं वाटतं त्यांनीच एक आठवण लिहिली आहे पहा, की एकदा ते घंगाळ असतं ना, घंगाळ, त्यात पाणी साचवलेलं होतं आणि ते कुत्रं कसं किंवा पाणी पितं त्या पद्धतीने ते पाण्याला तोंड लावून पाणी पिण्याचा प्रयत्न ते दादांनी पाहिलं आणि त्यांनी असं लिहिलं की मला कोल्ह्यावर एक लात मारली की म्हणजे छताला थटून मी खाली पडलो, विद्र कल्याणी कालट्या असं म्हणून त्यांनी एक लात मारली. म्हणजे त्यांना ते निसर्गाबद्दलचं जे की निसर्ग म्हण, प्राणी म्हण, यांच्याबद्दलचं त्यांचं प्रेम, आणि ते फार लहानपणापासून. आणि याचं कारण एक मला असं वाटतं की त्यांचं वावरणं सुद्धा आपल्या थोडंसं समाजात त्यावेळेला काय होतं की ब्राह्मण मंडळी त्याच वर्तुळात फिरत असायची. म्हणजे त्यांची ती भिक्षुकी, अमुक तमुक मंत्र, हे यांचे मित्र हे 18 पगड जमातीचे होते. काही मोमीन नावाचा एक मित्र मोमीन होता, काही रामोशी असायचे, त्यांच्याबरोबर ते फिरायचे. नुसतं फिरायचं नाही, त्यांच्याबरोबर झाडावर चढून पक्ष्यांची अंडी अलगद काढणं, नंतर ते धोतर टाकून मासे पकडणं, असेही उद्योग त्यांनी. म्हणजे ज्याला गर्हणीय म्हणतात असे सगळे उद्योग त्यांची शाळेत झाले. त्यांची एक सुंदर आठवण त्यांनीच कधीतरी लिहिली आहे की ते म्हणले खरसुंडीला ती शंकराची जत्रा असायची काहीतरी, आणि ते नेहमी ते आणि त्यांची काही 4-5 मित्र असे ते नियमाने रोज शाळा सुटली की ते चालत खरसुंडीला जात असत, रात्रभर तमाशा बघत असत. शाळा सुरू व्हायच्या आधी ते परत शाळेला प्रार्थनेला येऊन हजर होत असत. तर असं त्यांचं अव्याहत जत्रा जोपर्यंत सुरू होती तोपर्यंत चालू होतं. 2 महापुरुष. हा, आणि शेवटच्या दिवशी हेडमास्टरनी त्या दोघांनाही स्टेजवर बोलावले, म्हणले की आपल्या शाळेत हे 2 महापुरुष आहेत हे आपल्याला माहित नव्हतं. एवढे कष्ट जर त्यांनी अभ्यासाकरता घेतले तर त्यांचं भलं होईल. पण हे तमाशा पाहूनच त्यांनी तमाशा पण अतिशय अप्रतिम लिहिले. प्रश्न म्हणजे त्या मास्तरांनाच नंतर वाटलं, ज्याला आपण म्हणतो ना ट्रेंड सेटर असणारा सांगते आहे का, हा 3 वर्ष पुण्यात तो चालला. भाषा म्हणजे इतकी अशी ज्याला खटकेबाज संवाद म्हणतात ना, तसे पप्पांनी रामजोशी खटकेबाज संवाद, की दिनकर द पाटील लिहित असत एकेकाळी तशा तऱ्हेचे संवाद, अशा तऱ्हेचे अतिशय खटकेबाज सुंदर संवाद मला अजून आठवत आहे. त्यातला एक संवाद की 2 नोकर आपापसात बोलत असतात. म्हणजे की मी चाललो गावाकडे, मी माझ्या बायकोला घेऊन येणार आहे, तर तू बी जा की. नाही रे, माझं अजून काय जमत नाही. थोडं का जमत नाही? माझं गोंगडं अडकलंय र. म्हणजे गोंगडं अडकलंय म्हणजे काय र? अरे पाटील लगीन करून देतोय म्हणाला. ही जी भाषा आहे ना, ही त्यांच्या लेखनात इतकी सहजपणे यायची ना. इव्हन मला बाबी त्या दोघांच्या बोलण्याची गंमत आठवतीये की दोघही जण खुशीत आले ना की ते मांडीशी ऍक्सिडेंट येते त्यांच्या बोलण्यात. बरोबर. एखाद्याला शिव्या देताना सुद्धा त्या ह्याच्यात जाऊन ते अशा सणसणीत शिव्या सुद्धा ते मांडीशीच द्यायची, खणखणीची आहे. किंवा त्यांच्या बोलण्यात हा म्हणतात ते आपले माडगुळी वाक्प्रचार किती यायचे. अगदी आहे. आई म्हणायची पोरं दिन गाजवत आली, तेही यांच्या दोघांच्याही बोलण्यात यायचं. आणि दोघंही मला असं वाटतं स्वभावाने अतिशय स्वाभिमानी होते. म्हणजे पप्पांचा एक किस्सा मला आठवतो बरं का, की पेडगाव ते शहाणे हिट झाल्यानंतर, म्हणजे खूप प्रचंड चाललं पिक्चर, त्यावेळेला मुंबईला एक AR कारदार नावाचे प्रोड्युसर होते. मोठा स्टुडिओही होता, मोठा त्यांचा स्टुडिओ होता, मोठा मनुष्य. त्यांनी पेडगाव ते शहाणे ते राईट्स खरेदी करण्याकरता म्हणून मनुष्य पाठवला यांच्याकडे. कोणीतरी पंजाबी मनुष्य होता. आणि त्यावेळेला नेमकं ना आयुष्यात इन्कम टॅक्सची पहिल्यांदा नोटीस आली होती.
आणि 7,000 रुपये तुम्ही ताबडतोब भरा, अशी ती नोटीस होती. त्यामुळे हे त्या बिचारे त्या चिंतेत होती की काय करावं. तेवढ्यात तो मनुष्य आला आणि त्यांनी विचारलं की बाबा हिंदीच्या राईट्ससाठी तुम्ही किती घेणार. त्यांनी सांगून टाकलं 7,000 रुपये. 7,000 ही रक्कम कदाचित त्या काळात प्रचंड फार मोठी असेल. असली अगदी, पाहिजे. अगदी, नक्कीच. त्यामुळे तो मनुष्य जरा कचवचला. कारण सगळी फिल्म हा, तर तो लिहायला 3,500 सारखा म्हणायला लागला की फिल्म लिहायला बाबा त्यावेळी 3,500 3,500 मला आठवतं. एक रिजनल लँग्वेज के लिए आप इतना पैसा माग, असं दोघांच्या बराच वेळ चर्चा सुरू राहिली. हे म्हणले त्यांच्या ते डोक्यात बसलं होतं की इन्कम टॅक्सची नोटीस 7,000 मिळाले पाहिजे. 7,000पेक्षा काही कमी करायला ते तयार नाही. शेवटी तो मनुष्य थोडासा चिडून म्हणाला कि आप क्या खुद को कवि कालिदास समझते हैं, जो एक रीजनल लैंग्वेज के राइट्स के लिए इतना पैसा मांग रहे. बरं. त्यावर पप्पा शांतपणे म्हणाले, मैं तो कवि कालिदास नहीं हूं, लेकिन आप भी तो राजा भोज नहीं. अरे वा, अरे वा. अशा तऱ्हेची क्या बात उत्तर आहे. वा. आणि तात्यांचाही मानेधरपणा मला तुला मी सांग सांगते ना. आज, की तात्यांनी जी एक खूप गाजलेली जगभर झालेली कादंबरी पहिल्यांदा ज्या प्रकाशकाकडे घेऊन गेले, हा. तो प्रकाशक म्हणाला ही छापण्याच्या लायकीची नाहीये. हा. आणि हे यांना खूप लागलं होतं, पण ते बोलले नव्हते. नंतर काही प्रकाशकांना ती आवडली, ती प्रसिद्ध झाली, ती गाजली. त्यानंतर ह्यांचंही नाव खूप झालं साहित्यिक म्हणून. तेव्हा एक दिवस ते प्रकाशक हसत हसत घरात आले आणि दारात उभं राहून नमस्कार करून म्हणाले, काय येऊ का आत? मी बघत होते, मी छोटी होते, पण मला प्रसंग आठवतो. की शांतपणे त्यांच्याकडे बघून म्हणाले, आत या, असं म्हणायची तुमची लायकी नाही. बापरे. तरी ते हसत हसत हे करत आत येऊन बसले आणि म्हणाले, तुमचं पुस्तक मला काढायचंय, मला द्या. यांनी त्यांना खणकावलं की जगात एकमेव लेखक मी राहिलो आणि एकमेव प्रकाशक तुम्ही राहिलात तरी माझं पुस्तक मी तुम्हाला देणार नाही. बस. हा स्वाभिमान, हा तुला आणखी माणेदारपणा होता. तुला एक आणखी गंमत सांगते. तात्यांनीच कधीतरी सांगितलं होतं की त्यांचा एक मुंबईचा मित्र बरं का, की जो थोडासा उद्योगपतींच्या सहवासात वगैरे असायचा. त्यामुळे जरा श्रीमंतीची काय म्हणायचं त्याला झुळूक लागलेला मनुष्य होता. म्हणजे मग कुठलं ते त्या काळची ओबेरॉय शेरटन मध्ये आम्ही जातो, आम्ही ताजमध्ये जातो वगैरे अशा. किंवा ती सिगरेट सुद्धा तो डब्बा हा. वगैरे. तर ते एकदा पुण्यात आले. रात्री कदाचित 1-2 पेग झाले असते. नंतर त्यांनी तात्यांना रात्री उशिरा फोन केला, 10-11 वाजता वगैरे. आणि त्यामुळे तात्या, मित्र तात्यांचे, मी सोबत मध्ये, हा पहिल्यांदा हे बरं का, की पहिलं त्यांचं वाक्य हे होतं की तात्या मी ब्लू डायमंड मधून बोलतोय. तर हे म्हणले बर पुढे. आणि परवा मी सोबत मध्ये तुझी चांगली तासली आहे, तो लेख तू वाचलंस की नाही. ते म्हणे, हे बघ मी तुला सांगतो, तू आधी चांगला न्हावी हो, बघ मी माझं डोकं तुझ्या हातात आनंदाने पप्पांचा सुद्धा याचा किस्सा तुला सांगतो. एक निर्माता त्यांच्याकडे आला, तो म्हणाला मला आपली गाणी हवी आहेत. म्हणजे मी देणार नाही. तर म्हणजे का, तुमचा धंदा आहे. मी क्षणभर असं समज की मी न्हावी आहे, पण तुझं डोकं तासायचं की नाही हे मी ठरव. असे त्यांच्या काय म्हणायचं हजरजबाबी म्हणाले अनेक किस्से बोलू शकत होती, कारण त्या उंचीवर ते पोचले होते आणि खूप सोसलंही होतं. बाबी मला असं वाटतं माणसात जो कटुपणा आहे तो थोडासा, जो सुधीर फडक्यांच्यात सुद्धा थोडासा होता, हा त्यांच्या आलेल्या अनुभवातनं आलेला असतो. अनेकदा पप्पांचाच एक आणखी अनुभव सांगतो की आणीबाणीच्या काळात, त्या काळात जी कोणी एक मुख्यमंत्री होते, त्या काळात मी सांगू का की सत्ताधिष्ठित पक्ष हा अतिशय एक त्या काळाचं महात्म्य असेल, पण अतिशय उर्मटपणे लोकांशी वागणं, आपण हुकुमशाह आहोत अशा पद्धत, असं काहीतरी झालं होतं त्या काळात. आणि पप्पा आणि ते त्या काळचे जे मुख्यमंत्री होते ते दोघं जण एका स्टेजवर होते. कामगार कल्याण काहीतरी अशी सभा होती. आणि सभा झाल्यानंतर पप्पा सहज त्यांना म्हणले की आपल्याला भेटायचं एकदा.
ते गृहस्थ म्हणले की आपल्याला खूप वाट पाहावी लागेल अण्णासाहेब. बर काय म्हणले नाही ठीक आहे, मी वाट पाहायला तयार आहे, तोपर्यंत तुम्ही खुर्चीत राहा म्हणजे मिळून. आणि गमतीची गोष्ट अशी, खरंच त्यांची खुर्ची गेली 2 दिवसात. काय सांगतोस? हे जणू काही बोला फुलाला गाठ पडावी अगदी. तसं झालं त्यांचं. तात्यांची वर्णनाची पद्धत ही इतकी सूक्ष्म होती ना की तशा तऱ्हेनं त्याच्यावर चित्रपट करणं हे खरंच खूप अवघड आहे. अवघड. खरं तर तात्यांच्या आता मांडीशी माणसं सारखं आहे की ते शूट करणं हे खरंच फार अवघड आहे. त्यातल्या ज्या सूक्ष्मात, आता तुम्ही धर्मा रामोशी सारखी कथा हे घेतलं किंवा ती मुलाण्याचा बकस हे घेतलं, ही जी त्यांनी कॅरेक्टर स्केचेस आहेत, ही आपण स्केच म्हणतो त्याला. स्केच याचा अर्थ अतिशय सूक्ष्म अशा रेषा चेहऱ्यावरच्या, अंगष्टीवरच्या उमटलेल्या असतात. त्या कॅमेऱ्याने दाखवणं कदाचित जमणं फार अवघड आहे. म्हणजे त्या झेल्याचं एक आठवतं, त्याचं वर्णन आहे की ते खिशात त्याच्या चिंचा होत्या हो, आणि ते फुगलेले होते. हो हो. आणि ते मास्तर त्याला रागवत असताना तो हसला तेव्हा मला त्याचे काळे किडके दात दिसले. आता हे कसं पटकन दाखवणार तुम्ही? नाही, इतकं बारीक सगळे किंवा त्याचं हे- अगं ते म्हणजे बनगरवाडीत ते त्या याच्यातून त्या गावाकडे येताना तर निसर्गाचं जे त्यांनी केलेलं वर्णन आहे ते सुद्धा इतकं हे सूक्ष्म आहे. दाखवणं तू म्हणतोस तसं ते खरंच अवघड आहे. म्हणजे मला माहिती नाही की काय प्रतिभेचा तुला एक सांगते, दिग्दर्शक. भीमसेन जोशींना बर. बनगरवाडी एवढी आवडायची की तू आता जे वर्णन म्हणतोयस ते एकदा घरी येऊन अक्षरमध्ये बर. त्यांनी घडाघडा म्हणून दाखवलं. वा वा वा. मी प्रेमात आहे हो माडगुळकर तुमच्या मनाने. काय लिहिलंय तुम्ही? आणि मग तिथे बसून गायला लागले. तर तात्यांच्या मधल्या या शिकारीच्या गुणाबद्दल सांग ना थोडस. मी लहान होते तेव्हाची माझी आठवण सांगते हा. की इतर माझे मित्रमैत्रिणी भावल्यांची खेळायचे किंवा काय कोणाच्याकडे आणखीन काही त्यावेळेची लगोरी, विटी दांडू असे अनेक खेळ असायचे. माझे खेळ काय होते सांगू बाबा तुला? माझी एक छोटीशी बॅग होती, त्याच्यामध्ये मोराच्या डोक्यावरचा तुरा, वाघाची नख, खारीच्या शेपट्या, नंतर असे अनेक वैविध्यपूर्ण प्राण्यांच्या साळींद्राचे काटे. आणि मला फार त्याचा अभिमान वाटायचा. आणि माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी आले की सर्वांना मी उघडून माझा खजिना दाखवायचे आणि त्यांना हळहळ वाटायची काय आपल्याकडे हे काही नाहीये. आणि मला वाटतं माझ्याबद्दल थोडीशी असूयाही वाटत असावी. त्यानं जंगल याच्याविषयी एवढा विलक्षण आकर्षण होतं. मला मी असा थोडासा दांडगा होतो ना लहानपणापासून. मला ते नाही म्हणायचे की अरे तू फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जा. मग त्यांची असतात, मी समोर दादर मी तिकडे नाही आणि गेलो. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांची त्यांची फार नाही ते केवढे स्वतः असंतास ते कोणातरी थोरोच्या तत्वज्ञाच्या बॉल्डन नावाचं पुस्तक आहे हा, त्याच्यावर तर ते लिहिलंय. जाऊन राहिले होते एका जंगलात आणि जवळजवळ महिना 2 महिने राहिले होते. तिथे राहिले. आणि अमेरिकेतही माहित नव्हतं. ते जेव्हा म्हणाले की मला थोरोच्या त्या तळ्याकाठी जायचंय, हु इज दिस थोरो म्हणाल. म्हणजे ह्यांचं वाचन एवढं प्रचंड होतं की अमेरिकनांनाही ते थोरो माहिती नव्हता. बरोबर. शिकार त्यांनी सोडली त्याची कथा खूप छान आहे की एकदा शिकारीला हातात बंदूक घेऊन गेलेले असताना अंधार झाला होता आणि स्पॉटलाईट टाकल्यावर जनावरांचे डोळे चकाकतात. हे नदीच्या अलीकडच्या भागात उभे होते आणि स्पॉटलाईट टाकल्यावर डोळे चमकले म्हणून यांनी नेम धरला आणि एक गोळी मारणार इतक्यात तिथून आवाज आला, माडगुळकर अहो ह्या बाजूला बरीच जनावरं दिसत आहेत. आणि त्या क्षणी यांनी जी बंदूक सोडली बरोबर, ती नंतर आयुष्यात कधी घेतली नाही. की माझ्या प्रिय मित्राचे प्राण माझ्यामुळे गेले असेल. नाही विलक्षण काहीतरी घडून गेला. आणि तेव्हा त्यांनी जे शूटिंग हा प्रकार बंदुकीनं करण्याचा सोडला आणि कॅमेऱ्याने ती शूटिंग करायला लागले. सुरेख त्यांनी फोटोग्राफ्स केले आणि त्याही पुढे जाऊन नंतर ते स्केचेसनी शूटिंग करायला लागले. त्यांची जवळजवळ बाबा तुला सांगते 1000 चित्र आहेत. अरे वा. जंगलामध्ये काढलेली. वा. आणि त्यांच्या रेषा इतक्या सुंदर आहेत की कमीत कमी रेषात तो वाघ झेप घेतोय, ते हरण वेगानं पळतय.
हे इतकं सुंदर दिसतं, त्यातनं जाणवतं आपल्याला. तो आणि हे 4 तो ते वेग 5 जाणवतो, म्हणजे त्या दोन जनावरांचा एकमेकांचा अगदी पाठलाग 4 ते करतात. 5 रेषात केलेलं आहे. आणि आमची आठवण मी तुला सांगते की आम्ही गवताळ्याला गेलो असताना तिथे ते एक रेस्ट हाऊस होतं जुनं. बर. त्याचं रिनोव्हेशन चाललं होतं. बर. बाकीचं काम झालं होतं म्हणून आम्हाला राहायला दिलं. पण त्याच्या खिडक्यांना गज नव्हते. हो, ती जुनी ब्रिटिश कालीन हा, वगैरे तसं असणार होतं, ती. ते हा. सुंदर होतं. तर तात्या एका खोलीत झोपले, थोड्या वेळात घोरायला लागले. आम्ही दुसऱ्या खोलीत होतो. थोड्या वेळानं कोणीतरी करवतीनं लाकूड कापतंय असा सारखा आवाज यायला लागला. बरं, खिडकीला तर गज नाही, कोणी आत येईल, कोणतरी बाहेर माणूस आहे असं वाटलं. आम्ही दोघी आत गेलो आणि तात्या तात्या अशा हाका मारल्या. ही जागी झाली, म्हणे काय झालं? तिथून आवाज येतोय, कोणतरी माणूस बाहेर आहे, आम्हाला भीती वाटते, झोप येत नाही. हो का, मी बघतो म्हणाले. आले, जरा वेळ वर बघितलं आणि म्हणाले, "अगं, घाबरू नका, माणूस बिणूस कोणी नाहीये, एक वाघीण आहे." बर. आणि वरती झाडावर एक माकड बसलेला असणार आणि या वाघिणीचं पिल्लू उपाशी असणार. तर ती नखानी त्या झाडावर खरवडून आवाज करतीये की त्या आवाजाला घाबरून ते पिल्लू खाली खाली पडेल पडेल. आणि ही आपल्या पोराला ते खायला देईल. आणि म्हणा, त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, आणि जर ते पोर पक्क असेल ना, ते खाली पडणार नाही, हा. ते फांदीला धरून राहील. आणि मग उद्या बातमी येईल की शेजारच्या कुठल्या तरी गावातलं वासू मारलं. हा. आम्ही झोपलो. नंतर सकाळी ड्रायव्हर आलाच नाही, खूप उशीर आला आणि येऊन सांगायला लागला, काय सांगू तात्या तुम्हाला, आम्ही सगळे कीर्तनाला देवळात बसलो होतो आणि माझ्या मेवण्याच्या घरी वाघ शिरला की हो, अरे वा. आणि त्याचं वासून पळवलं. आता आमच्याकडे बघून फक्त हसले की मी काल तुम्हाला सांगितलं आणि होतं. त्यांना ते अगदी सूक्ष्म निरीक्षण प्राण्यांचं जे म्हणतो ना. अरे, आम्ही जर जंगलात जायचो, तिथे गवत असेल ना, त्याचे बोटं खुपसायचे आणि म्हणायचे की सुमारे अर्ध्या तासापूर्वी इथे 5 हरणांचा कळप बसलेला होता. थक्क व्हायचो आम्ही ऐकून. किंवा घासलेली शिंग असलेली दारावर, झाडावर ते नर शिंग घासतात. हो. ते किती फूट उंचीचा, अरे काय सुंदर नर असावा हा, एवढ्या एवढ्या उंचीचा आहे, असं सहज बोलत जायचं. ते हे विलक्षण वाटायचं. शिंग ते झाडावर घासतात. त्याच्यावरनं त्याची उंची यांना कळायची. क्या बात. नवझीरं काय अप्रतिम पुस्तक आहे त्यांचं त्याच्यावर. खर तर पप्पांच्या विषयी आणि तात्यांच्या विषयी बोलावं तितकं थोडं आहे असं मला वाटतं. एवढी ती विशाल व्यक्तिमत्व होती, कीर्तीनंही आणि मनुष्य म्हणूनही फार वेगळं. पप्पांच्या बाबतीत बोलायला गेलं तर पुढे पुढे त्यांची अध्यात्माकडचा कल त्यांचा वाढत गेला. मग त्या पद्धतीचं त्यांचं लिखाण झालं. मग ते अक्कलकोटच्या गजानन महाराजांच्यावर त्यांची श्रद्धा होती, त्याच्यावर त्यांनी अनेक रचना केल्या. त्यांना अनेकदा अनुभवही आले. आणि म्हणतो आपण तसं अनेक सुखदुःखांनी मनुष्य त्यातून निघालेला असतो, तर ती एक वृत्ती त्यांची तयार झाली. तात्यांच्या बाबतीत काय झालं होतं मला सांग. मी सांगते तुला, मला असं वाटतं, हे हा. थोडली पाती आणि धाकटी पातीचं हो. तू अतिशय सुरेख मगाशी उदाहरण दिलंस. पण पप्पांना त्यांच्या लहानपणापासून ते औंधच्या शाळेत, औंधच्या राजाच्या संस्कारात वाढले. तिथे त्यांना गीता, हो, रामायण, महाभारत, मुक्तेश्वराचं साहित्य, हे सगळं त्यांच्या कानावर पडत गेलं. इव्हन त्यांनी ते पुण्याला मॅट्रिक फेल झाल्यानंतर हिंडत होते, तेव्हा मोरोपंतांच्याच एका वंशाने त्यांना त्यांच्या दुकानात त्यांनी 108 मोरोपंतांची रामायणं वाचली होती त्यांनी. तर हे सगळं जे ते सगळं वाचन हो होतं ना, हो हे त्यांच्या मनावर परिणाम बरोबर. करून गेलं होतं. त्यामुळे त्यांचा पिंडच आध्यात्मिक बनला होता. ते तुळजापूरला गेले होते, तिथे चांदीचे सुंदर टाक होते देवीचे, तर त्यांनी स्वतःसाठी विकत घेतला आणि एक तात्यांना घेऊन दिला आणि म्हणाले, व्यंकोबा, एक क्युरिओ म्हणून ठेवू नका, देवाऱ्यात पूजा. वा वा वा, चांगलं आहे. तेव्हापासून त्यांची ही वृत्ती होती. आणि हे वाढलेले होते, तू म्हणतो तसं, रामोशांच्या, हो हो नंतर यलमारांच्या. हो. त्यामुळे ह्यांचा अध्यात्माकडे कधी ओढा मला जाणवला नाही. किंवा ताक घेतला तरी क्युरिओ म्हणून ठेवणाऱ्यातला हा भाऊ आहे हे पप्पा ओळखत होते. त्यामुळे ते अध्यात्माकडे कधी गेलेले मला आठवत नाही. पण शेवटच्या काळात आपण म्हणतो की अध्यात्मच आपल्याला दिलासा देत राहतं.
तर त्यांचा शेवटचा काळ तुला सांगते. हा. ते अतिशय आजारी होते, ते डायलिसिसवर होते. पुढे पुढे त्यांचं रोज शरीरातलं सगळं रक्त बदलून दुसरं रक्त घालावं लागायचं, जे फार वेदनादायक होतं. ते निघायचे डायलिसिसला, की जो अत्यंत त्रासदायक प्रकार आहे. तेव्हा म्हणायचे माझ्या बुटांना पॉलिश नाहीये, माझा तो नवीन घेतलेला शर्ट दे मला, वा, त्याच्यावर ही पॅन्ट जाणार नाही, आमची पॅन्ट दे. डोक्याला त्यावेळी ते बिल्किन नावाचा एक प्रकार होता, ते लाव, भांग नीट पाड, रुमालावर सेंटचे 2 थेंब टाक. हे सगळं करायचे मी. आणि मग अत्यंत सुहास्य वदनात म्हणायचे चला आता आपण डायलिसिसला जाऊया. मला काय वाटतं की अगदी अखेरच्या क्षणापर्यंत जगण्याची जिद्द त्या माणसाने सोडली नाही. आणि उत्तम जगण्याची, म्हणजे उत्तम, कपड्यावर उत्तम. नाही हो. बघ. नाही, देवाच्या दयेने त्यांना अतिशय उत्तम व्यक्तिमत्व लाभलेलं हो, होतं. हो, हो. म्हणजे काय म्हणत, लाखात देखडेपणा असा देखडे त्यांना होते. मिळालेला होता. पण त्याबरोबर हेही सगळं होतं त्यांचं. ते शेवटपर्यंत टिकलं, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. चांगलं. आणि त्या काळात त्यांना काहीतरी विद्यापीठाने डिलीट दिली, तर ते अतिशयच वाईट. म्हणजे त्यावेळी ते उठू शकतील अशी अवस्था नव्हती. डॉक्टर म्हणाले मला जायचंय, कारण मी 7वी शिकलो याचं दुःख मला आहे, हो, हो, ते ह्या प्रसंगानं नाहीच होईल. बरोबर आहे. आणि मग तशा अवस्थेत डॉक्टर फडकेंनी त्यांना मान्यता दिली. मागे एक व्हॅन तयार ठेवली, की काही झालं तरी यांना ताबडतोब ऑक्सिजन द्या, रक्त द्या. आणि आम्ही तसे त्या कार्यक्रमाला गेलो. तिथे त्यांनी डिलीटची ती पदवी घेतली. ते 10 मिनिटं बोलले क्या बात आणि आहे. मग व्हॅन मध्ये पुन्हा पसरले, की मला आता ऑक्सिजन द्या. तात्यांच्या साहित्यातला एक म्हणजे मलाच नव्हे तर सगळ्या साहित्यप्रेमींना जाणवणारा गुण म्हणजे ते अतिशय अल्पाक्षरी होते. म्हणजे मला आठवते की पप्पा एकदा लिहून झाल्यानंतर त्याच्याकडे पुन्हा बघत सुद्धा नसते. कुणी जर त्यांना म्हटलं की याची काय आहे, अभि लिख द्या सो लिख द्या, अशी त्यांची या उलट तात्या प्रत्येक त्यांचा लिहिलेला ड्राफ्ट हा अनेक वेळा पुन्हा लिहून काढत असते. पण त्याच्यावर तुला एक माहितीये का, हा. एक दिवस पप्पांनी हे बघितलं हो, की हे परत लिहून काढतायत आणि म्हणाले अरे तात्या, याचा टाईप सेट तिथे होतो, ते पुन्हा तुला लिहून काढायची गरज नाहीये, ते काम त्यांचं असतं. पण त्यांनी सोडलं नाही. तुझं हो, बरोबर आहे. पण त्यामुळे सूत्रबद्ध वाक्य ही त्यांच्या लिखाणात अनेक सापडतात. कमीत कमी शब्दात खूप काही फार काही सांगण्याची क्षमता. तशी 1-2 वाक्य मला आत्ता आठवत आहे. बरं. की एक वाक्य त्यांचं असं आहे की घर आणि झाड वाढले की एकमेकांच्या मुळावर वा. येतात. खरंय. आणि आपण आज शहरात पाहतोय आज प्रत्येक जणाला हे एक्झॅक्टली अनुभव बिल्डिंग आहे. बांधायची म्हणली म्हणजे पहिली कुऱ्हाड झाडावर पडते. आणि आपलं आणि- अक्षर बांधायला काढलं तेव्हा 42 झाडं तोडली. आणि किंवा झाड फार वाढलं तर त्याच्या मुळ्या घराखाली येतात आणि घराला तडे जातात. तशा एका वाक्याने मला एक वाटतं, त्यांनी देऊळ नावाचा एक त्यांचा लेख आहे आणि त्यात त्यांनी असं लिहिलंय की वयस्कर माणसं खांबाला टेकून बसतात आणि जुन्या आठवणींनी कष्टी होतात. खरं सांगायचं तर माझी आणि तुझी अवस्था सुद्धा थोडीशी तशीच आहे. या लोकांच्या भरभरून येणाऱ्या आठवणीनं एका वेळेला खूप छान पण वाटतंय, पण त्याच वेळेला खूप एक विलक्षण हुरहुर, असं एक उदासीनता की आपण जी पाहिली, आपण जी अनुभवली ती व्यक्तिमत्व आता आपल्याला नाहीये. पुन्हा ही आपल्यालाच आकाशाएवढी काय मोठी पण व्यक्तिमत्व. कोणालाच पाहायला मिळणार नाही.